डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। प्रवरानगर या ठिकाणी कायमस्वरूपी रहिवाशी असलेल्या हिना सागर साबळे यांच्यावर 26/5/2024 रोजी गावातील गावगुंडांनी प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर संबंधित गावगुंड संकेत देवेंद्र भोसले, अभिजित संजय ब्राह्मणे, ऋषिकेश राजू भोसले, मॅक्स श्याम मकासरे, शुभम अनिल कदम, सुनीता देवेंद्र भोसले, सुनीता संजय ब्राह्मणे, नंदाबाई साधू लोखंडे यांनी हिना उबाळे यांच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। हिना उबाळे यांनी लोणी पोलीस ठाण्यामध्ये रीतसर गुन्हाही दाखल केलाय। मात्र संबंधित आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। त्या आरोपींवर लोणी पोलीस स्टेशन तसेच जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे त्यांच्यावर मोका अंतर्गत तडीपारीची कारवाई करावी आणि या घटनेतील आरोपींचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असून हिना उबाळे तसेच सर्व कुटुंबीय या घटनेमुळे भयभीत झाले। त्यामुळे या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी यासाठी 10 जूनला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा भारतीय दलित महासंघाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप यांनी दिला। हिना उबाळे या मातंग समाजाच्या असणाऱ्या महिलेवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अत्याचार अन्याय झालेला आहे। या मातंग समाजाच्या कुटुंबावर तिथल्या गावगुंडांनी एक प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि ती घटना इतकी दुर्दैवी आहे आणि म्हणून त्या महिलेला ज्यावेळेस तिथल्या जे गावगुंड आहेत त्यांनी एक अतिशय हीन अशी वागणूक दिली, तिचा मानसिक छळ करण्यात आला, तिच्यावर अत्याचार विनयभंगाचा प्रकार करण्यात आला, तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून ती हिना त्या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना रितसर अशी फिर्याद दिली आणि सांगितलं की माझ्यावर असा प्रकारचा अत्याचार अन्याय झालेला आहे, गुन्हा दाखल करा। परंतु पोलिसांनी त्या ठिकाणी NC दाखल करून घेतली। भोसले कुटुंब आहे, दुसरं ब्राह्मणे कुटुंब आहे, अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत। त्यांचा एक भाऊ मोका अंतर्गत जेलमध्ये आहे आणि इतक्या मोठ्या दोन भाऊ जेलमध्ये आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी साम्राज्य त्यांचं त्या परिसरामध्ये आहे की संपूर्ण समाज त्या ठिकाणी भयभीत झालेला आहे। या कुटुंबाची मोठ्या प्रमाणात दहशत त्या ठिकाणी आहे आणि तरी पोलीस प्रशासन का याची योग्य प्रमाणे दखल घेत नाही, का त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई करत नाही, हा मोठा प्रश्न आज या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे। उबाळे हिच्या आणि तिच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आज यांना भेटलेलो आहोत आणि आम्ही ठामपणाने भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की जर या कुटुंबाला न्याय मिळाला नाही आणि ज्यांनी हा अन्याय अत्याचार केलेला आहे, ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे, गंभीर स्वरूपाचा गुन्हा, त्यांच्यावर त्यांचे पूर्वीचे गुन्हे पाहता त्यांच्यावर तडीपाराची आणि मोकांतर्गत कारवाई झाली पाहिजे, त्यांना जिल्ह्यातून हद्दपार झालं पाहिजे। या सर्व गुन्हेगाराला गंभीर स्वरूपाचे गुन्हे यांच्यावर दाखल आहेत। जर त्यांच्यावर तातडीने कारवाई जर केली असती, त्यांच्यावर हद्दपारी केली असती, त्यांच्यावर तडीपारी केली असती, त्यांच्यावर मोका लावला असता। त्यांचे दारूचे धंदे आहेत, 2 नंबरचे धंदे आहेत आणि त्या परिसरामध्ये माता भगिनीचं जगणं मुश्किल झालेलं आहे। या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून सोमवारी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहोत। आमची अशी मागणी आहे की ज्या गुन्हेगारांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केलेला आहे त्यांना तडीपाराची शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर आम्ही सोमवारी उपोषणाला बसणार आहोत। यावेळी हिना उबाळे, कमल उबाळे, संगीता उबाळे, आशा शिंदे, प्रमिला उबाळे, सागर उबाळे, गणेश पंडित, पंडित खुडे, संदीप भगुरे यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना,
रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.